त्यांनी स्वीकारले. एका बाजूला अथर्व अर्थात एका बाजूला मुत्री आणि दुसऱ्या बाजूला हाती असा होणारा तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठीचा सामना आणि त्यानंतर मेगा बिग फायनल 2026 चा सामना होणार आहे. फायनलचा सामना होणार आहे तो सामान्य वर्सेस बाळवाशी असा याच्या पुढचा अंतिम सामना. अथर्व 7-7 मिनिटांचा होणारा सामना. उपस्थित सगळ्यांचं स्वतः मिलिंद शिंदे सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. एक जबरदस्त मागील 3 दिवस ही स्पर्धा चालली आहे मित्रांनो आणि स्पर्धा म्हटली ते पंच आणि समालोचक आहे. निश्चित पहिलं गुणांकन प्राप्त होत हातीव संघाला. निश्चितपणे पहिलं गुणांकन प्राप्त कुठल्या संघाला होत असेल तर ते हातीव संघाला. आक्रमण होते मुत्री संघाकडून. एक जबरदस्त असे पंच आपलेले आहेत या ठिकाणी. आता सुद्धा आपल्याला मागील 3 दिवस एक उत्कृष्टरित्या अमर तटकरे आणि छोट्या जाधव हे पंच म्हणून कामगिरी करतात. माझ्या समोर समालोचक संतोषजी कदम सर एक उत्कृष्ट समालोचक 1 2 3 4 5 6 आता पंचगडी मोजतायत किती आहेत बघूया. पंचांनी 4 जणांना या ठिकाणी बाद केली आहे. निश्चितपणे एक जबरदस्त रेड केलेली आहे मुत्री संघाकडून. 4 गुणांची या ठिकाणी कमाई केली जाते. आक्रमण हातीव संघाकडून लेफ्ट कॉर्नरला या ठिकाणी टिपला जातोय. 1 गुणांक प्राप्त होतोय. तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठीचा हा सामना. हॅलो पुन्हा एकदा तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठीचा हा सामना आहे. पुन्हा एकदा एक सुरेख डिफेन्स केला जातोय त्या ठिकाणी हातीव संघाकडून आक्रमण या ठिकाणी उंचपुरा असा हा तडाईपट्टू तडाईसाठी सज्ज होताना मुत्री संघाच्या प्रांगणामध्ये पहिल्या सत्रामध्ये जर का बघितलं तर हातीव संघ थोडासा या ठिकाणी दबावाच्या छायेखाली खेळताना बघायला मिळतं. अथर्व एक नावाजलेला असा खेळाडू आहे. सेमीफायनल मध्ये अथर्वला सूरगवस्था आलेला नव्हता. मात्र आता या तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठी जो सामना आहे त्या सामन्यामध्ये बघूया अथर्वला या ठिकाणी सूरगवस्था. 2 गुणांची या ठिकाणी कमाई होते मुत्री संघाच्या गुणसंख्येत. मानकरी कुठले संघ होणार आहे. ही सायकल पण घेऊन जाणार आहे. शूज घेऊन गेलेले आहेत. स्मार्ट वॉच घेऊन गेलेले आहेत. बॅग घेऊन या ठिकाणी ब्लूटूथ घेऊन गेलेले आहेत. शूज आणि या ठिकाणी स्मार्ट वॉच घेऊन गेलेले आहेत. आता बॅग ब्लूटूथ आणि गाड्या या ठिकाणी सायकल ती कोणाला प्राप्त होणार आहे बघूया. जाऊया सामन्यात. 1 गुण आहे हातीव संघाला. आक्रमण होते पुन्हा एकदा मुत्री संघाकडून. हा सुद्धा एक चपळ चाणाक्ष असा हा खेळाडू आहे. अनुभव जरी कमी असला तरी कामगिरी मात्र मोठी अशी निश्चितपणे हा मैदानावर करत असतो. 2-2 क्षेत्ररक्षण बॅक डिफेन्स करण्याचा प्रयत्न आहे. एक पाठीमागून गेलेली पकड आहे आणि यशस्वी पकड होते हातीव संघाकडून. आक्रमण हातीव संघाकडून ज्यांना 2 नंबरची जर्सी परिधान केली आहे. 2-1-2 क्षेत्ररक्षण आहे. 5-1 असं आक्रमण करताना आता मात्र बोनसचा प्रश्न आहे. प्रो कबड्डीचा जो नियम आहे 5 किंवा 5 पेक्षा कमी डिफेंडर ज्यावेळेस मैदानात असतील अशा वेळेस चढाईपट्टूला मात्र बोनस घेऊन मिळत नसतो. तर मात्र गडी 5 करणं गरजेचं आहे. 2-1-2 क्षेत्ररक्षण तरच आपल्याला शेवटची 10 सेकंड 8 7 6 5 4 दोन्ही संघातील खेळाडूंना सूचना आहे. दोन्ही संघातील खेळाडूंना सूचना आहे. बझर बंद 6-6 सामना बरोबरीत आहे. पहिल्या सत्रामध्ये खेळ चालू असताना 6-6 असं गुणफलक आहे. शेवटचे 10 सेकंद असताना या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. आपल्याकडे बझर उपलब्ध नाहीये. थोडासा तांत्रिक बिघड झाल्यामुळे या ठिकाणी आपण शेवटचे 10 सेकंद अनाऊन्स करणार आहोत. दोन्ही संघांनी नोंद घेतली आहे.
जाऊया सामन्याकडे. अथर्व येतोय मैदानात. 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे. 5 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना अथर्व एक नावाजलेला असा खेळाडू मुसरी संघाकडून थोडासा मगाशी रेडमध्ये दुखापतग्रस्त झाला होता. आता मात्र फायदा निश्चितपणे मला वाटतं हातीव संघाला होणार आहे. निदान रेषा पार करतोय अथर्व आणि आपल्या प्रांगणामध्ये भरतोय. याच्या पुढचा शेवटचा मेगा बिग फायनल 2026 चा फायनल सामना होणार आहे. माळवाशी वर्सेस सामाने आपल्यासाठीचा पहिला पुकार आहे. आपण तयार आहे. पुन्हा एकदा अथर्व थोडासा दुखापतग्रस्त झाला. या ठिकाणी अथर्वला अधूनमधून विश्रांती देणं गरजेचं आहे. 1 गुण मिळतोय तर या ठिकाणी मुसरी संघाला. डोअर डायरेक्ट थर्ड रेड आहे. तिसरी चढाई आहे. पहिल्या 2 चढाया निष्फळ झाल्यामुळे या ठिकाणी आमचे गुडलेखक सेजलताई जाधव यांच्याकडून थर्ड रेडच्या या ठिकाणी घोषणा केलेली आहे. आता मात्र या रेडमध्ये एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे. अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार. थोडीशी कसरती निश्चितपणे करावी लागणार. 2-2-2 10 9 8 7 आणि 1 गुण निश्चित 1 गुण प्राप्त होतो. अथर्व मागच्या 2 रेडमध्ये जर का बघितलं तर अथर्वनं 2 गुण आणले होते. अतिशय जबरदस्त असं खेळाचं प्रदर्शन करणारा खेळाडू आहे. जरी मगाच्या रेडमध्ये थोडीशी पायाला दुखापत झाली असली तरी एक जबरदस्त कामगिरी करण्याचा प्रयत्न आहे तो अथर्व आहे. 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे. उंच पुरा भारदस्त शरीर यष्टीचा असा हा खेळाडू आहे. आणि कबड्डी खेळायला 10 9 8 आणि आपल्या प्रांगणात परतोय. कबड्डी खेळायला साजेसा असा खेळाडू कोण असेल तर आजच्या सामन्यामध्ये अथर्व आहे. एक नावाजलेला खेळाडू, उंचपुरा भारदस्त ताकदवान बलवान एक उत्कृष्ट शरीर यष्टीचा असा हा या ठिकाणी अथर्व आहे. पुन्हा एकदा आक्रमण ज्यानं 2 नंबरची जर्सी परिधान केली हातीव संघाकडून. 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे. बोनस ऑफ असताना या ठिकाणी मात्र खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. रायडर बाद प्रतिष्ठितपणे. पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. थोडासा दुखापतग्रस्त एक खेळाडू झाला होता तर नक्कीच आपला गांगोबाचा आशीर्वाद सगळ्या खेळाडूंच्या पाठीशी आहे, प्रेक्षकांच्या पाठीशी आहे. त्यामुळे असं काही विघ्न नक्कीच या स्पर्धेमध्ये येणार नाहीये याची आपल्याला 100% खात्री आहे. अथर्व पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. 10 9 8 शेवटचे 10 सेकंद असताना या ठिकाणी आपलं काउंटडाऊन चालू होणार आहे मित्रांनो. निदान रेषा पार करतोय. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना 7 मिनिटांचा होणारा हा सामना डू डायरेक्ट थर्ड रेड आहे. पहिल्या 2 चढाया निष्फळ झाल्या. त्यामुळे आताच्या रेडमध्ये एखादं गुणांकन प्राप्त करणं या खेळाडूला गरजेचं आहे. आणि बोनस ऑफ असणार आहे. अशा वेळेस 2 गुण मुसरी संघाला या ठिकाणी. पुन्हा एकदा हातीव संघाकडून आक्रमण. हातीव संघ थोडंसं या ठिकाणी बॅकफुटवर जाताना बघायला मिळतोय. केवळ 2 डिफेंडर मैदानात असताना या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. निश्चितपणे या ठिकाणी रनिंग हँडशॉट केलं जातं. आणि सामन्याचं मध्यंतराला जेव्हा खेळ थांबतो तेव्हा गुणफलक कसं आहे 7 गुण. मध्यंतराला जेव्हा खेळ थांबतो तेव्हा मुसरी 10 आणि 7 गुणांच्या हाती 10 7 8 10 हाती 8 मुसरी 10 असं गुणफलक आहे मध्यंतराला. आणि मध्यंतरानंतर निर्णय सत्र झालं होतं. आता मात्र 2 गुणांनी पिछाडीवर संघ आहे तो हाती. मध्यंतराला 8-10 असं गुणफलक आहे. आता मात्र बघूया काय होणार आहे. 3ऱ्या आणि 4थ्या पारितोषिकासाठीचा हा सामना आहे. 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे. ज्यानं 4 नंबरची जर्सी परिधान केले असा खेळाडू. 1 बोनस गुण आहे. बघूया हाती संघ कमबॅक करतो का. ही 2 गुणांची कमतरता ही भरून काढतो का. कारण जर का कमतरता आपण भरून काढली तर मात्र या सामन्यात निश्चितपणे आपण विजय प्राप्त करू शकतो. सुपर टॅकल ऑन आहे. अथर्व चढाईसाठी सज्ज होतो. थोडासा पहिल्या सत्रामध्ये दुखापतग्रस्त होता तो अथर्व. मात्र बघूया एक चांगल्या प्रकारचा खेळ करण्याचा निश्चितपणे प्रयत्न असणार आहे तो अथर्व याचा. ज्यानं 8 नंबरची जर्सी परिधान केली. 8 7 6 5 4 3 पुन्हा एकदा आक्रमण. याच्या पुढचा सामना होणार आहे अंतिम सामना मेगा बिग फायनल 2026 माळवाशी वर्सेस सामान्य.
2 गुण आहेत निश्चितपणे. आता मात्र सामना जबरदस्त रंगतदार अवस्थेत आहे. प्रेक्षकांची झोप उडवणारा असा सामना आहे. प्रेक्षकांची भूक उडवणारा असा हा सामना आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आहे. ब्लड प्रेशर वाढवणारा सामना आहे. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी मात्र हा सामना बघू नका. जबरदस्त सामना आहे. 2-2-1चं क्षेत्ररक्षण आहे. 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू छोटासा खेळाडू जरी असला तरी एक प्रकार प्रयत्न. 9, 8, 7 आणि आपल्या प्रांतात परत 1 गुण या ठिकाणी प्राप्त करतोय. अतिशय जबरदस्त सामना कारण तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठी हा खेळवला जाणारा सामना आहे. त्याच्यानंतर लगेच अंतिम सामना आपण मैदानात या ठिकाणी खेळवणार आहोत. त्यानंतर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमानंतर आता मात्र टाळ्या वाजवायला लागल्यात. टाळ्या वाजायला लागलेल्या निश्चितपणे प्रेक्षकांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद शेवटपर्यंत असणं गरजेचं आहे मित्रांनो. सरकारनं शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत. गुणफलक मुतली 11 हाती 13. एक गुण आहे. जबरदस्त सामना आहे. आता मात्र रंगत उडवणारा सामना, झोप उडवणारा सामना, भूक उडवणारा सामना. पुन्हा एकदा एक म्हणतोय मुद्री जिंकणार, दुसरा म्हणतो आत्री जिंकणार, मी तर म्हणतो दोन्ही संघापैकी एक संघ नक्कीच जिंकणार. अतिशय जबरदस्त सामना आहे. 13-12 असं गुणफलक आहे. हातीव 13 मुसरी 12. जो संघ मगाशी मध्यंतराला आघाडीवर होता तो संघ आता पिछाडीवर जाताना बघायला मिळतोय. हातीव 13 मुसरी 12. निश्चितपणे पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. 2-1चं क्षेत्ररक्षण आहे. 4 विरुद्ध 1 असं आक्रमण करतोय. 2-1चं क्षेत्ररक्षण आहे. अशा वेळेस शेवटचे 10 सेकंद आहेत. 9, 8, 7, 6, 5. पुन्हा एकदा आक्रमण होतं. ज्यांना 8 नंबरची जर्सी परिधान केली आहे असा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. अथर्व या ठिकाणी मैदानात येताना बघायला मिळतोय. तो अथर्व हातील संघाच्या प्रांगणामध्ये अतिशय जबरदस्त सामना. 3ऱ्या आणि 4थ्या पारितोषिकाचा मनकरी कुठला संघ होणार आहे तो आताच्या सामन्यामध्ये बघितला आहे. शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत. 4 मिनिटं असताना गुणफलक आहे. शेवटची 4 मिनिटं गुणफलक 13-13. सामना बरोबरीत आहे. सामना म्हणजे सामना रंगतदार जबरदस्त सामना आहे. 2-2-2-1चं क्षेत्ररक्षण असताना 2-2-1चं क्षेत्ररक्षण आहे. 5 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना शेवटची 10, 9, 8, 7, 6 आणि 5. आता जर का बघितलं संतोष तर मध्यंतरानंतर मात्र जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवायला लागल्या. आपल्याला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिला जातोय प्रेक्षकांकडून. निश्चितपणे अतिशय जबरदस्त रंगतदार सामना. सुपर टॅकल हॉट आहे. अथर्व येतोय मैदानात. अथर्व बाद झाला तर मात्र हातीव संघाला 2 गुण प्राप्त होणार आहे. 4 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. अशा वेळेस कुठला संघ विजेता होणार आहे बघूया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत. लास्ट 3 मिनिट. गुणफलक आहे 14-13. मुसरी 14-13 गुण आहेत हातीव. शेवटची 3 मिनिटं आहेत. हातीव 13 मुसरी 14. कधी कधी बघितलं तर हातीव संघ आघाडीवर जातो. अजून बघितलं तर मुसरी संघ आघाडीवर जाताना बघायला मिळतो. आता मात्र मुसरी संघ आघाडीवर जातोय. 14 गुण आहेत मुसरी संघाचे, 13 गुण आहेत हातीव संघाचे. जबरदस्त सामना, अतिशय रंगतदार सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. निश्चितपणे 2-1चं क्षेत्ररक्षण आहे. 3 विरुद्ध 1 असं आक्रमण करतात. 8 नंबर जर्सी परिधान केलेला असा हा सामना. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. अथर्वचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न बघूया. 1 गुण तर निश्चितपणे बाद असणार आहे. शेवटचे 10, 2 गुण आहेत. जबरदस्त सामना आहे हा. मात्र शेवटचा चढाईपटू आहे हातीव संघाचा. शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत. गुणफलक 16-13. मुसरी 16-13 गुण हातीव संघाची. शेवटची 2 मिनिटं आहेत. 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू 7 विरुद्ध 1. 10, 9, 8, 7, 6. 1+2 1+2 is equal to 3 points.
जबरदस्त सामना झाला होता. प्रेक्षकांची संतोष उत्कंठा बघितली तर एवढी उत्कंठा वाढलेली आहे की बाजूचे सगळे रेलिंग झोपून टाकलेले आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, आपली उत्कंठा आपल्याकडे ठेवा, त्या रेलिंगवर पाठवू नका. 19-14 असं गुणफलक आहे. मुत्री 19 आणि 14 गुण आहे त्या अतिल संघाचे. 8 नंबर जर्सी प्रचार केलेला अथर्व त्या ठिकाणी मैदानात येतोय. पुन्हा एकदा आता मात्र सामना मुत्रीच्या बाजूने झुकत चाललेला आहे निश्चितपणे. अथर्व या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. 2-2-2 10 9 8 7 6 5 4 3 नंबर जर्सी. शेवटचा 1 मिनिट आहे, लास्ट 1 मिनिट. सामना सेकंदावर आलेला आहे, बजर झालेला आहे, म्हणजे आमचं एक काम कमी झालेलं आहे निश्चितपणे. पुन्हा एकदा 1 गुण. शेवटच्या काही सेकंदाचा खेळ शिल्लक आहे. अशा वेळेस गुणफलक आहे 19-15. मुत्री 19-15 गुणात हाती. काही सेकंदाचा खेळ शिल्लक आहे. काही जबरदस्त सामना झाला होता. आता मात्र थंडी उडवणारा सामना आपण बोलणार नाहीये, सध्या गरम होत चाललेला आहे निश्चितपणे. पुन्हा एकदा काही सेकंदाचा खेळ. 10 9 8 7 6 5 4 आक्रमण. 2-2-1-2 क्षेत्ररक्षण असताना पुन्हा एकदा हातील संघाकडून हा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळते. पुढच्या दोन्ही संघाला तिसरा आणि अंतिम पुकार. आपण लगेचच मैदानात दिसून यायचं. 2-2-1-2चा फुलन संघ आहे आणि अशा वेळेस मात्र 3 झाले पॉइंट 2 गुण आहे बोनस घेतला आणि वेळ संपते. गुणफलक आहे निनावी मुत्री 19 आणि 17 गुण आहेत हातीव संघाचे. म्हणजे तिसरं पारितोषिक आहे ते या ठिकाणी निनावी मुत्री संघाला आणि 4थं पारितोषिक प्राप्त होत आहे